मग ते औरंगजेबाचं नाव ठेवायचं की नाही, सिटीचं नाव असो नाही तर कुणाचं नाव असो, तुमच्या प्रत्येक विकासाच्या कामामध्ये भारतामध्ये बोलत असताना हिस्ट्री तुमच्या डेव्हलपमेंटच्या फ्युचरच्या मध्ये येणारच आहे, तुम्हाला रिव्हिजिट करावं लागणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सिरियसली विचारतोय की हे सगळं चाललेलं आहे. आज मुसलमान समाज कुठल्या तरी मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी नागपूरच्या त्या माणसाच्या मागे जाण्यापेक्षा इम्तियाज जलीलचं ऐकायला मुसलमान नक्की जास्त त्यांना इच्छा असेल की इम्तियाज जलील क्या कह रहे हैं, तर ते सांगा तुम्ही. नाही, पण प्रसन्न आपण साध्य काय करणार आहे? म्हणजे माझी तर अपेक्षा हे आहे की सगळे जे जर्नलिस्ट महाराष्ट्रामध्ये आहे त्यांनी युरोपियन देशांमध्ये जाऊन, UK ला, US ला जाऊन, जपानला जाऊन किती काय प्रगती सुरू आहे आणि आपण कुठे आहे हे विचार करण्याची आवश्यकता आहे. 400 वर्षापूर्वी काय झालं होतं, त्यांनी किती क्रूरता केली होती, मग त्याचा हिशोब इम्तियाज जलीलला तुम्ही कशाला विचारता? मी काय हिस्टोरियन नाही आहे, मी काही रिसर्च स्कॉलर नाही आहे याच्या बाबतीत. पण तुम्ही जेव्हा मला प्रश्न विचारता तर मला या गोष्टीचा खेद वाटतं की तुम्ही मला या दृष्टीनं बघता की मी मुसलमानांचा नेता आहे. मी खासदार होतो, आमदार होतो, मी सगळ्यांचा आमदार होतो आणि सगळ्यांचा खासदार होता, एका विशिष्ट जातीचा लोकप्रतिनिधी नाही होता. पण जेव्हा प्रश्न तुम्ही विचारता मला फक्त मुस्लिम या नात्याने जेव्हा विचारता ना की तुम्ही काहीतरी बोला उसमें, तर मला हे सांगायचे आहे, आज आपण ठीक आहे नाव बदलायचा एक मुद्दा होता, मी त्याला विरोध केला होता. हे याच्यासाठी विरोध नाही केला होता की मी काय हे औरंगजेब किंवा मुघलांचा फॉलोअर्स आहे. एक गोष्ट मी आपल्याला स्पष्टपणे आज सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या नाही देशाच्या मुसलमानांच्या वतीने मी सांगू इच्छितो की कोणताही मुसलमान या देशाचा मुघलांची आपली संबंध जोडत नाही, मी पण जोडत नाही, काही देणं घेणं नाही आहे. राजा होते, लढले, त्यांचे काय इश्यूज होते ते 400 वर्षापूर्वीचे होते. अचानक दुर्दैव मला हे प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचे आहे की तुम्हाला काय मिळत आहे याच्यातून?